व्यासपीठावर मंचावर मित्र आपण तालुका क्रिकेटमधून एक उत्कृष्ट क्रिकेटर पाहतोय 40+ या स्पर्धामध्ये एक जबरदस्त ॲफर्ट ज्याचं पाहिलं नुकतीच संपन्न झाली होती. अक्षय पाटील यांच्याकडनं मोरोई दिव्य संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद अक्षय. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. स्ट्राइक रोटेट करतोय प्रदीप नॉन शासकीय प्रमोद. एक बिग जोडी आहे ईगल स्पोर्ट खाडी या संघाची. विनंतीशील या ठिकाणी डुंगे संघाचा सर्व प्रवीणजी पाटील. आपण जर प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. प्रवीणजी पाटील मरोळे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षक स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी खाडी या संघाला. सलामी जोडी टाळीच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली तर पहिल्या षटकाला प्रारंभ होतो आणि गोलंदाज आपण पाहतोय सतीश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं. सतीश स्ट्राइक रोटेट करण्याची संधी ती फलंदाज प्रदीप याला. आणि पहिला चेंडू अतिशय चांगल्या चेंडूची फेक आपण पाहतोय. सोडून देण्याचा पवित्र आपण पाहिलं तर फलंदाज आता मग चेंडू कुठेतरी स्पर्श करतोय शरीराला. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित होतं. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती आणि लाईन पासून विभक्त पाहिला फलंदाज. लाईनअप करता आलं नव्हतं. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती फलंदाज प्रदीप याला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश राईट मोरचा मारा. या ठिकाणी अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जात आहे. चेंडू शॉर्ट सेलिंग मिडॉनला येतो. आउटफील्ड मधून आपण पाहिलं लकी कुठंतरी थोडंसं मिसफील करतो चेंडूला. मात्र एकच धावेवर समाधान प्रदीप मानतोय आणि एक धावेने प्रदीप आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचा श्री गणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुन्हा एकदा सतीश. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. निश्चितच फटका उत्तम होता. मात्र दोन फलंदाजांमध्ये एक समन्वय पाहायला मिळत नाहीये. कॉलिंग झालं नव्हतं. विकास जी पाटील ज्वाली कामतगार त्याचबरोबर विनोदजी काटेकर या दोघांच्या वतीने या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. जे आपण इव्हेंट पाहतो बिग इव्हेंट पाहतोय या स्पर्धेला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद विकास. त्याचबरोबर विनोद. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता आउटफील्डमधून. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. झेल निश्चित सुटला होता. मात्र फेक उत्तम झाली होती आणि नास्टकचा फलंदाज एक धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आपण प्रदीप याचा पाहिला होता आणि धाव घेताना मात्र फलंदाज धावचीत स्वरूपात बाद झाला होता. पहिला फलंदाज बाद होतोय ईगल स्पोर्ट खाडी संघाचा प्रदीप. नेक्स्ट फलंदाज येतोय दया. चेंडूला स्विचिट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन पासून थोडासा विभक्त. वेलकम प्रवीणजी पाटील. डुंगे संघाचे सर्व आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश. या ठिकाणी मात्र चेंडूला हुकचा फटका आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटपणीमध्ये संपर्क व्हायचं कारणही पाहिलं होतं. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झालं नव्हतं. पंच वाईटची खून करते. गमांतर दामणे संघाची धावसंख्या वाढते ती 2. 1 बाद 2. चेंडूवर बिग हिट घेण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा लाईन पासून थोडीशी विभक्त आपण बॅट पाहतोय.
मित्र जर फटका मारायचा असेल तर तुमचं फुटवर फार महत्त्वाचं आहे. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू बॅट पाडीमध्ये संपर्क नावर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, एक दर्जेदार सुरुवात आपण पाहिली. संघनायकाने टाकलं विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली ती सतीश याची पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी. तर निश्चितच मला वाटतं मरुआई दिवे संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. याचं कारण आपण पाहतो आउटफील्डमधून क्षेत्ररक्षक कुठेतरी कमी आहेत, फोच पाटा जो आहे तो कुठेतरी कमी आहे. 2 धावांची पॅनल्टी असेल. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी पॅनल्टी आहे ती पॅनल्टी आम्ही ॲड करतोय. 2 धावांची पॅनल्टी आणि या 2 धावाने ईगल स्पोर्ट खाडी या संघाची धावसंख्या होती ती 4. दोन्ही संघनायक आपण याची दखल घ्या. पॅनल्टी आम्ही ॲड करतोय. लकी येतोय प्रवीण गोंधळी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजीला सांभाळतोय प्रवीण. स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे ती दया आला. रॅटम राऊंडचा मारा आणि निश्चित ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. का बंतर धावसंख्या होती ती 5. प्रवीण पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर प्रवीण याचा आपण पाहिला होता आउट ऑफ स्टंप. स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. का बंतर धावणे सगळ्यात धावसंख्या होती 5. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांकडे गाडी घेतो. रॅटम राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय दया. आता मात्र अतिशय चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला होता. पडल्यानंतर खाली राहतोय. चकित झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अक्षय पाटील दिवे या ठिकाणी प्रवीण गोंधळी आणि त्याचबरोबर सुधाकर पाटील या 2 खेळाडूंना त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद अक्षय. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता आणि आपल्या लाडक्या संघाला आपण ऑल दी बेस्ट करता. अतिशय चांगला चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी तर प्रत्यक्ष आता मात्र प्रवीण करतो. निश्चित पहिला चेंडू जरी स्वेरे असला तरी उर्वरित 2 चेंडूची फेक अतिशय उत्कृष्ट ज्याची आपण पाहतोय प्रवीण. पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप अतिशय देखना पटका स्वेर चेंडू जातोय. शतरक्षला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला सुंदररित्या स्वीप केलं होतं. अतिशय देखना फटका आपण पाहिला होता. कलात्मक पद्धतीचा फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं दया. चौकार येतो. चौकाना संघात धावसंख्या होती ती 9. चला प्लीज वेल कमी घ्या. ज्वाली कामतघर त्याचबरोबर कानई पाये. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेसाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कानाई पाये विपक्ष ज्वाली कामतघर. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट निश्चितच करता आलं नव्हतं. ॲपर्स उत्तम होतं. प्रयत्न अतिशय चांगला होता. मात्र धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकदम पुढे सकते ती 10. दुहेरी रँकिंगमध्ये प्रवेश होता ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाचा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ 1-10. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. लकी या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. चला प्लीज वेल कमी घ्या. रॅटम राऊंडचा मारा करतोय.
चेंडूला सुंदरसा स्पंज केले जातं. अतिशय देखणा फटका आपण प्रमोदीच्या बॅट मधून पाहतोय. आउटफील्ड मधून मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं. प्रदीप भुईर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कुठेतरी संघाच्या 2 धावा वाचवल्या जातात. हे विजयासाठी फार महत्त्वाचं असतं. वेलकम काळूराम जोगळेकर, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. ज्वाली कामतकर संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सकते 12. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. चला प्लीज वेल कमी घ्या. तर निश्चितच फक्त 2 धावा असतील. चेंडू 2 धावा आहेत फक्त. लाईव्ह मधून आपण बघितलेलं आहे. फक्त 2 धावा आहेत. चला पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करायचं आहे. गणेशजी आपण स्टेजकडे यायचं आहे. गणेशजी पाटील, छत्रपती शिवाजी वडुनवकर. इथे थर्ड अंपायरनी चेक केलेलं आहे. फक्त 2 धावा आहेत. कोणी वाद करू नये. थर्ड अंपायरनी बघितलंय. सामना चालू करा. चला ज्युनियर सिनियर गणेश प्लीज आपण स्टेजकडे यायचं आहे. ज्युनियर गणेश, चला पंच आपण सामन्याला सुरुवात करायची. फक्त 2 धावा आहेत. वेलकम प्रमोद जी. तालुका क्रिकेट के बहुत ही ऊंचे कद के समालोचक प्रमोद पाटील, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. प्लीज आपण सामन्याला उशीर करू नका. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राइव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका आउटफील्ड मधून आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण प्रदीप करतोय. फक्त 1 धाव आणि 1 धावेने संघ धावसंख्या होती ती 13. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. आणि बघूया येणारे अजूनही 12 चेंडूमध्ये ईगल स्पोर्ट्स खाडी या संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज लगेच फील्ड सजावट करायची आहे. ज्वाली कामतगर विपक्ष कानाई पाये. पुढील दोन्ही संघांना विशेष सूचना केली जाते की आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मित्रो, या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण संघांना एक जेवणाची उत्तम सोय, सर्व संघांना जेवण दिलं जातं. ही न्यू 40+ संघटनेची एक संकल्पना आहे आणि ही संकल्पना जय बजरंग कारवीर संघाच्या माध्यमातून राबवली जाते. कारण की जवळजवळ भिवंडी तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा 40+ न्यू 40+ त्या स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केल्या जातात त्या स्पर्धेमधून सर्व संघांची जेवणाची एक उत्तम व्यवस्था केली जाते. तर मित्रो, मान्यवर कक्षामध्ये आपण जाऊया. काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित. यामध्ये गावदेव चौठा ढुंगे या संघाचे एक नामांकित खेळाडू आणि संघाचे सर्वेसर्व आणि भिवंडीत नामांकित असं व्यक्तिमत्व
सन्मानित प्रवीणजी पाटील साहेब, भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख प्रवीणजी पाटील यांच्या ठिकाणी कॅमेरामॅन थोडंसं स्टेज कव्हर करा. कॅमेरामॅन, आपण स्वागत आणि सन्मान आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा आहे. प्रवीणजी पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. अतिथी देवो भव, अतिथी मित्र हा देवासमान असतोय आणि कार्यक्रमाच्या अंतर्गत या अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. धन्यवाद. त्याचबरोबर डोंगे संघाचे नामांकित खेळाडू अशोकजी भगत यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 13. अशोकजी भगत यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. विजय, हॅलो, पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाजीवर सांभाळतोय सुधाकर. सुधा लेफ्ट हँड ओरचा मारा आणि पहिला चेंडू शॉर्ट अँड पुल केला. चेंडूला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. बिग विकेट. बडी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई. प्रमोद हा बाद होतोय. निलेश पाटील त्याचबरोबर अक्षय पाटील यांच्याकडनं मरुळे दिवे संघाला ऑल द बेस्ट केलं जातं. धन्यवाद निलेश, धन्यवाद अक्षय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आपण पाहिला होता आणि पहिलाच चेंडूवर एक सफलता प्राप्त करतो गोलंदाज. थोडासा शॉर्ट पिच चेंडू निश्चित आपण पाहिला. चेंडूला पोल केलं होतं. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला होता. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. वेल जज कॅच आपण पाहिलं होतं. हॅलो, धावसंख्या अजूनही स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. निश्चित एक महत्त्वाच्या सामन्यामधून आज ईगल स्पोर्ट्स काडी असंघ कुठं थोडंसं बॅकफुट आपण पाहतोय. मात्र स्ट्राईक रोटेट कडेची आता संधी आहे. तो ज्युनियर प्रदीप याला. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एक दोन फलंदाज झाला. एक दोन संख्या धावसंख्या होती ती 14. दोन धावा कंप्लीट केली जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती 16. मरुळे दिवे या संघाला ऑल द बेस्ट केलं जातं. चेंडूला
सुंदरसं स्वीप केलं जातं, अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. थोडंसं मिसफील चेंडूला केलं जातं आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. या 2 धावेने ईगल स्पोर्ट्स खाडी संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. मरू ए दिवे या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. गोट्या पुन्हा एकदा सुधा चेंडूला सुंदर ऑन द ऑफचा फटका आपण पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड मधून चांगली क्षेत्ररक्षण प्रदीप याचा पुढे पाहतोय. तर निश्चितच 3 धावा कंप्लीट झालेली आहेत. फेक थोडीशी अंडरआर्म आपण पाहिली होती आणि धावून तब्बल 3 धावा या ठिकाणी काढल्या जाते. 3 धावसंख्या होती ती 21. तिसऱ्या षटकारामध्ये थोडंसं धावांना कुठंतरी धावा येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या 21 आहे. धावसंख्या होती ती 22. मरोई दिवे संघाला एक 16 संधी आहे. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. मात्र निश्चितच आउटफील्ड मधून झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्रवीण लकी याच्या माध्यमातून आणि 2 धावा मात्र कंप्लीट केले जातात. तिसऱ्या धावासाठी जो प्रयत्न होता तो असफल फलंदाज मात्र या ठिकाणी दया याला मैदान सोडावं लागतं. 2 धावा कंप्लीट झाली. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 24. मरोई दिवे संघाला एक 16 संधी आहे. या स्पर्धेमधून आपण जर या चषकावर नाव करतो तर निश्चितच दिवेगावचे जावई आणि कालिकामाता कालवार या संघाचे एक सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहेत योगेश म्हात्रे यांच्याकडनं मरोई दिवे संघाला एक स्पेशल मेजवानी दिली जाणार आहे. मात्र आपण त्यासाठी या चषकावर नाव कोड अत्यंत गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असं ड्राईव्ह केले जात आहे. उत्कृष्ट फटका चेंडू मिडापुरून लॉंग ऑफला जातोय. आउटफील्ड मधून प्रदीप चांगले क्षेत्ररक्षण करतो, उत्तम करतोय. मात्र 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने ईगल स्पोर्ट खाडी संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. ज्वाली कामतगर त्याचबरोबर कानाई पाय प्रवीणजी देवळीकर त्याचबरोबर आमचे आदरणीय भरतजी देवळीकर यांचा संघ आपण पाहतोय. प्रवीण खोलवाट्याचा चेंडू अतिशय चांगला चेंडू तिथे सुरक्षितपणे फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका मारण्याचा प्रयत्न आपण प्रदीप याचा पाहिला. 1 धावेमध्ये फलंदाजाला 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती
27. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते राजेश याला. राजेश याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि नेहमीच आपलं जे अकाउंट आहे ते मोठ्या धावसंख्येवर उभारणारा फलंदाज आहे. प्रवीण टू राजेश. या ठिकाणी चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय. एका टप्प्याने मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. निश्चित थोडस लेजी क्रिकेट आपण पाहतोय. फलंदाज राजेश याला मैदान सोडावं लागेल. योगेश मात्र एक कालवार म्हणून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो. विशेष करून दिवे मरोळे दिवे सांगाल त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर दिव्यावरून गोट्या माननीय सुरीजी म्हात्रे साहेब यांचा खंदा समर्थक आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट करतोय. गोट्या तुझंही मनापासून कौतुक. यूट्यूबच्या माध्यमातून सध्या आपण हा सामना पाहतात आणि आपल्या लाडक्या संघाला आपण ऑल दी बेस्ट करतात. चला प्लीज गोलंदाज वेळ कमी घ्या. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 28. अजूनही मला वाटतं उर्वरित 2 चेंडूंचा विशेष आणि 2 चेंडूंमधून बघू हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. स्ट्राईक रोड तो डावखरा फलंदाज संजय. या ठिकाणी आखू टप्प्याचा चेंडू. चेंडूला सुंदर हुकचा फटका. चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा दणदणीत षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब चेंडू होता. जोना चेंडू. आज सर्व संघांसाठी ज्यांच्याकडे जेवणाची उपलब्धता झाली ती मेजबानची व्यवस्था झाली ती मोहित मदन घर. त्याचबरोबर वैभव अरुण पाटील आणि मंगेश नाईक यांच्याकडनं सर्व संघांची जेवणाची उत्तम व्यवस्था आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. रॅटम राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो. ज्याच्या बॅटमधून नुकताच पाहिला एक दणदणीत षटकार. संजू. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. येणारा हा चेंडू निश्चितच टर्निंग पॉईंट ठरू शकतो. एखादा मोठा फटका संघाला कमबॅक करू शकतो. आतापर्यंत संघाची धावसंख्या 34 आहे. अजून एखादा मोठा फटका जर आला तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी थोडासा मिस टाइम फटका बघूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. खराब आत्मघातकी फटका होता. धावसंख्या होती 34 आणि विजयाचं लक्ष आहे ते 35 धावांचं. मरोळे दिवे संघाने प्लीज थोडंसं आयोजन कमिटीचा आपण संपर्क साधायचा आहे. मरोळे दिवे संघाला पप्पू तुरे यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केले गेले. धन्यवाद पप्पू तुरे. भरतजी देवळीकर साहेब आपणही व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण नेहमीच एक रजनी स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकन आयोजन पाहतोय. कानाई पाये या संघाचे करता धरतायत भरतजी. चला 2 संघामधून आपण लगेच नाणेफेक करतोय. ज्वाली कामतगर विपक्ष कानाई पाय. मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय मान्यवर
आणि मान्यवर कक्षामधून मी आमंत्रित करतोय केवलजी नाईक मित्र. या स्पर्धेसाठी केवलजी नाईक यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. त्यांच्या माध्यमातून एक मॅजिक बॉक्स आपण पाहतोय आणि जो फलंदाज षटकाराच्या रूपाने चेंडू मॅजिक बॉक्समध्ये धाडेल त्या फलंदाज त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. चला दोन्ही संघामधून आपण नाणेफेक करतोय. केवलजी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक महत्वाचा सामना दोन संघामधून आपण आता पाहणार आहोत. ज्वाली कामतकर विपक्ष कानाई पाय. दोन्ही संघांनी एक एक विजय संपादित केलेले आणि दुसऱ्या विजयाकडे या संघाची वाटचाल आहे. बघा कुठला संघ विजय संपादित करतोय. हॅलो, मान्यवर कक्षामधून काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाणार आहे. राजेश नाईक यांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जाते. ज्यांच्या नावाने मित्र आपण जे स्पर्धेचं आयोजन पाहतोय त्यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जातं. विनोदजी त्याचबरोबर भरतजी कोण बोलले डिसाईड करा. तुम्ही बोलता चालेल. काय छाप असं म्हणणं आहे. छाप असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांना विनंतीशील आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये विराज बनवायचं आहे. विनोदजी आपण नाणेफेक जिंकलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी आपली पाहिली. हा एक महत्त्वाचा सामना आहे. काय निर्णय असेल? फलंदाजीचा निर्णय. एका धाडसी निर्णय घेता फलंदाजी करण्याचा मागचा मुख्य उद्देश बॅटिंग पहिले करून नंतर बॉलिंग करण्याचा आमचा उद्देश आहे. म्हणजे समोरच्या संघाचं प्रेशर वाईज करायचं. प्रथम फलंदाजी करून समोरच्या संघाला प्रेशराईज करण्याचा आपला मनसूब आहे. मात्र प्रेशराईज करण्यासाठी धावा फार महत्त्वाच्या आहेत. या 4 षटकामध्ये किती धावा कुठपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा करण्याचा म्हणतो. आणि निश्चितच एक चांगली धावसंख्येचं चांगलं आव्हान असेल. मात्र ह्या धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आपल्या संघामधून कोण असे आपले ट्रम्पकड असतील की ज्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असेल? भास्कर आहे, प्रवीण आहे, प्रकाश आहे, मी स्वतः आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. त्यानंतर मित्र आपण नाणेफेकाला भरत भाऊ, जर आपण जिंकलं असतं नाणेफेक तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. पण निश्चितच जे हवं तेच मिळते. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची इच्छा होती. नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण मिळते. समोरच्या संघाला आपण किती दबावात रोखण्याचा आपला प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये. त्यासाठी गोलंदाज कोण असतील? विश्वनाथ आहे, चांगदेव आहे, प्रकाश. पहिल्या सामन्यामधून चांगला आउटस्टँडिंग परफॉर्म आपला पाहिला आणि तेच सातत्य या महत्त्वाच्या सामन्यामधून दिसेल. प्रयत्न करेल. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. दोन संघामधून नाणेफेक मित्र आपण पाहिली. नाणेफेकीचा कॉल ज्वाली कामतकर संघाच्या बाजूने लागतोय आणि एक धाडसी निर्णय घेतला जातोय तो फलंदाजी करण्याचा. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. विजयाचं लक्ष 35 धावांचं पहिल्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं गोलंदाजी सांभाळतोय प्रदीप सिनियर. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आपण पाहतोय. सतीश आणि प्रदीप. पहिला चेंडू सुरेख फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक, बीट झाला फलंदाज, बीट झाला इष्टी रक्षक. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज, वाय नॉट थ्रो. 1 मिनिट. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्ध थ्रो ॲक्शन. गोलंदाजाला पुन्हा एकदा सर्व संघांना सूचित केलं जातं, जय बजरंग कारिवली आयोजित स्पर्धा आहे, या स्पर्धेपासून चेक नो. गोलंदाजांना एक कडी नजर गोलंदाजावर ठेवण्यासाठी संघटनेच्या वतीनं खास करून तिसऱ्या पंचांची उपलब्ध आहे. आणि ज्या गोलंदाजाला पंचांनी चेक नो घोषित केला तर आपण कुठल्या प्रकारची कमेंट्स करायची नाही, कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही आहे, असा संघटनेचा आदेशानुसार हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या आदेशाचं आपण पालन करायचं आहे. चला तिसरे पंच आपण लगेच मैदानामध्ये जायचं प्लीज. चला तिसरे पंच सूर्यकांत मोरेजी. तिसऱ्या पंचांची उपलब्ध आहे चेक नो. जर एखादा गोलंदाज आढळला तर आपण लगेच त्या गोलंदाजाला निर्बंध करायचं, कुठल्या प्रकारची गोलंदाजी त्या गोलंदाजाला स्पर्धेमध्ये करता येणार नाही याची दखल गोलंदाजाने विशेष करून घ्या. आणि जो गोलंदाज थ्रो गोलंदाजी करेल त्याच्यावर कडी नजर ठेवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. आणि पंचांचा निर्णय दोन्ही संघाने ॲक्सेप्ट करायचा आहे आणि जो संघ वादविवाद करेल त्याला मात्र एक दंडात्मक कारवाई संघटनेच्या वतीने केली जाणार याची आपण दखल घ्या. संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील त्याचबरोबर पदाधिकारी मंडळी या सर्वांनी आम्हाला सूचित केलेले आहे की तुमच्या स्पर्धेपासून आपण एक नवीन संकल्पना करतोय, थ्रो गोलंदाज स्पर्धेमध्ये चालणार नाही आणि तीच संकल्पना आपण राबवतोय. पंचांना विनंती असेल, जो निर्णय असेल आपण ठाम द्यायचा आहे. चेक नो साठी खास तिसऱ्या पंचांची उपलब्ध. गोलंदाज प्रदीप. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो, अतिशय चांगला फटका. प्रदीप या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शपल जवळ चेंडूला हुक करण्याचा मनसोबा आपण पाहतो. अतिशय चांगली उत्तम फेक झाली, यष्ट्यानं हिट करणारा चेंडू आपण निश्चित पाहिला होता, निशाणा उत्तम साधला होता, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पाहिलं होतं फलंदाजाला. 2 धावा आणि या 2 धावेने 22च्या रूपाने 2 धावा केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आज निश्चित मरुआई दिवे संघामधून आपण लकी प्रवीण गोंदी याला पाहतोय आणि प्रवीणजी तुझ्यासाठी खास करून बाळाजी मात्रे कालवार यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. न्यू 40 संघांसाठी एक सोना संधी आपण पाहतोय, एक मॅजिक बॉक्स. फलंदाज शपल झाला होता, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशी विभक्त, चेंडू आणि बॅट पाण्यामध्ये संपर्क नाही, चेंडू धावसंख्या स्थिर आहे. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती किंवा लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहिली होती. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आल्यात, फक्त चेंडूचा एक सन्मान केला जातोय. फक्त एक धाव प्रदीप याला मिळते, धावसंख्या वाढते ती 4. 2 बाद 4 सॉरी बिनबाद 4.
पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडूची फेक आपण पाहिली होती. फलंदाज शफल झाला होता. चेंडूला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन पासून बॅट भी बघतो ते चेंडू एसटीआरना भेदणारा चेंडू आपण पाहतो आणि फलंदाज मात्र सतीश याला माघारी परतावं लागतं. अतिशय चांगला चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त कामतगार परिसरामधून केबल नेटवर्क पोहोचत नाहीये. कामतगर या परिसरामध्ये केबल नेटवर्क पोहोचत नाहीये. जॉइंटर ऑपरेटर्स काही जो तांत्रिक बिघाड असेल तो प्लीज आपण दुरुस्त करायचा आहे की जेणेकरून आपल्या गावचा जो संघ आहे त्या संघाचा सामना तिथल्या प्रेक्षकांना पाहता येईल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 4. विजयाचं लक्ष 35 धावांचं. येणाऱ्या 18 चेंडूमधून अजूनही 31 धावांची गरज आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक, क्लोर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला होता. प्रदीप याला मात्र चेंडू व्यवस्थित हाताळता आला नाही. लाईन पासून चेंडूच्या थोडासा विभक्त पाहिला होता. चेंडू पायावर पंच लेग बाईचा इशारा करतात. 1 धावेचा निर्वळा. धावसंख्या 5. विजयापासून अजूनही तब्बल 30 धावा दूर आहे आणि 17 चेंडूंचा खेळ शेष आहे. दिवे संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. गोट्या अलंकार पाटील यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. मला वाटतं त्याचबरोबर बाळाजी म्हात्रे कालवार यांच्याकडनं लक्की गोंदले याच्यासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. संजय लेफ्टन राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं स्वीप केलंय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. राजेश आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक मात्र उत्तम झाली होती. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गा बोळ्यावर पंचरगड गाठ घेतोय. लेफ्टन ओरचा मारा करतोय. लेफ्टन राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मात्र फसतोय. आउटफील्ड मधून प्रदीप सिनियर कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय. वेल जज कॅच. फलंदाज बाद होतोय. अतिशय अप्रतिम झेल. वेल जज कॅच विन द मॅच. घ्या कॅच आणि जिंका मॅचचं समीकरण आपण क्रिकेटमधून पाहत असतो. आउटफील्ड आपण पाहिले होतं प्रदीप. एक उत्कृष्ट झेल ज्यानं कलेक्ट केला होता आणि विजयासाठी हे फार महत्त्वाचं असतं तुमचं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. क्षेत्ररक्षणी फार महत्त्वाचा. सुधाकर येतो. नेक्स्ट फलंदाज डावखुरा फलंदाज आहे. स्थायिक रोटेट करतोय प्रदीप. आज
निश्चितच जरी धावा कमी असल्या तरी मात्र एक संघर्ष दोन्ही संघामध्ये आपण निश्चित पाहतोय. आणि तालुका क्रिकेटचा सर्वात बिग संघ आहे, मोठा संघ आहे, सहजासहजी हार स्वीकारणारा संघ नाहीये. संजय आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. प्रदीप इजापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. डॅसिंग पर्सेंटेज यांची विक्कीजी म्हात्रे त्याचबरोबर समीर तांगडी ईगल स्पोर्ट खाडी या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर या पूर्ण इव्हेंटला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद विक्कीजी म्हात्रे, धन्यवाद समीरजी तांगडे. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग मध्ये जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 2-9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष 35 धावांचं. यानंतर एक बिग मॅच पाहणार आहोत मित्र आपण. ज्वाली कामतगार विपक्ष कानाई पाये. दोन्ही संघामधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल ज्वाली कामतगार संघाच्या बाजूने लागतोय. मात्र धाडसी निर्णय घेतला ज्वाली संघानं, तो फलंदाजी करण्याचा. संजय पुन्हा एकदा सज्ज होतो. मारतो पंचांकडे गाठ घेतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मार्क होतो. स्ट्राईक रोटेट करतोय प्रदीप. चेंडूला हलक्यापणे फक्त थोडंसं स्वीप केलं जातं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्न सफल होतोय. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होती ती 11. तालुका क्रिकेटमधून 2 बिग संघ आपण पाहतोय. मोरवे दिवे ज्याने मागच्या वर्षाचा जर विचार केला पहिल्यांदाच आपण पाहिलं होतं. 4था हिरवा हा चषक पटकावला होता. एक उत्कृष्ट कामगिरी तालुका क्रिकेटमधून या संघाची. मात्र त्यानंतर हा संघ कुठेतरी थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहतोय. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू. फुल लेनचा चेंडू होता. ब्लॉकमध्ये चेंडू आपण निश्चित पाहिला होता. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलरचा मारा. प्रदीपच्या बॅटमधून कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या असतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुटवर आपण पाहतोय मोरवे दिव्य संघाला. आता विजयाचं लक्ष आहे. विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रतिषटक आपण विचार केला तर आता मात्र 12 धावांची सरासरी एक सामन्यामध्ये कमबॅक होताना आपण ईगल स्पोर्ट खाडी या संघाला पाहतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमधून आपण पाहिली. आणि हेच एकमेव कारण की हा संघ परिपूर्ण कमबॅक झालेले आहे. मात्र येणाऱ्या 12 चेंडूमधून अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय 2 संघातील सर्वात महत्त्वाचे मोरे प्रदीप आणि सुधाकर. चला फील्ड सजावट करायचे. वेल कमी घ्या प्लीज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 11. प्लीज वेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाजी सांभाळतोय प्रमोद. येणाऱ्या 12 चेंडूमधून अजून विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकात आपण विचार केला तर 12 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट प्रत्येक षटकामागं आहे. धावची जी आवश्यकता आहे 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. बेस्ट टाइम फटका. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे आउटफील्ड मधून आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेक थोडीशी रॉंग इन. चेंडू आपण मिडऑफला पाहतोय. थोडंसं लँडिंग चेंडू निश्चित झालं होतं. सेफ लँडिंग झालं होतं. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट करतोय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाकडे एक वेल होती ती 2 धावा घेण्याची. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 13.
अजूनही विजयापासून तब्बल 22 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रत्येक चेंडू मागं 1-2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. सामन्यामध्ये एक रंगत आणि चुरस. या ठिकाणी मग फुल्यांचा चेंडूला पूल केलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. फुल्यांचा चेंडू जिथं पाहिला होता. चेंडूला शॉर्ट अन पूल केलं होतं. चेंडू शॉर्ट मिडविकेटला आपण पाहिला होता. आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धाव घेण्याची संधी, एक धावणे संघाची धावसंख्या वाढते. आता येणाऱ्या 10 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 10 चेंडू शेष आहेत आणि 21 धावांची गरज. यानंतर ज्वाली कामतगर आणि कानई पाये या दोन संघांमधून आपण सामना पाहणार आहोत. बऱ्हालदेवी ताडाली या संघाच्या माध्यमातून पूर्ण इव्हेंटला, त्याचबरोबर या दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं तर किरणजी पाटील असतील, हरीश चौधरी असतील, योगेश चौधरी असतील, भरत चौधरी असतील, प्रमोद टू प्रदीप. या ठिकाणी बघूया निश्चित चेंडू कुठं ब्रश झाले ते बघायचं आहे. हा चेंडू लेगस्टंपच्या थोडासा बाहेरचा होता. पंच वाईटची खून करतात. 51 धाव 1+1 अशा एकंदरीत 2 धावा आणि धावसंख्या या 2 धावांनी पुढे सरकते ती 16. विजयाचं लक्ष आता 19 धावांचं 10 चेंडूचा खेळ शेष आहे. जे अवांतर धावा मित्र असतात या कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. विजयापासून अजूनही 19 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रमोद चेंडूला शॉर्ट अन पूल करण्याचा प्रयत्न. निश्चितच चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. अप्रतिम जलवेल जज कॅच कॉट बिन स्वरूपाने फलंदाज बाद होतोय सुधाकर. स्पेशल धून मित्र आपण ऐकता आणि स्पेशल धून या स्पर्धेसाठी स्पेशल धून तयार केली गेली आहे. ज्यांचं मोठं सहयोग या स्पर्धेसाठी आणि ज्यांना हे गाणं लिहिलं, गाणं गायलं ते मनीष घरत. चेंडूला बिघड घेण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. चेंडूपासून बॅट आपण थोडीशी विभक्त पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतोय. संघ उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पाहिलं. लो स्कोरिंगचा सामना जरी असला तरी मात्र सामन्यामध्ये एक चांगली पकड ईगल स्पोर्ट्स काढली. त्याच पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वारंवार त्याच चुका फलंदाज करतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा प्रमोद. अतिशय चांगला चेंडू. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं आणि जवळ आता मात्र कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय. मरुळे दिवे संघ फक्त 35 धावांचं एक आव्हान होतं. 35 धावांचं आव्हान पेलताना मात्र दमछाक झालेली आहे आणि जवळ कुठेतरी आपण या संघाला पराभवाच्या खाईमध्ये पाहतो. कारण की येणाऱ्या 6 चेंडूमधून विजयासह अजूनही तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. आता मिशन थोडंसं अवघड झालेलं आहे. 4 षटकांचा आपण विचार केला तर 35 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त धावसंख्या फक्त 16 आणि येणाऱ्या 6 चेंडूमधून आता मात्र विजयासाठी तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. बघूया गोलंदाज कोण येतोय. योगेश.
वैयक्तिक पहिला आणि संघाच्या पद्धतीने शेवटचा अंतिम अखेरचं षटक घातलं तो योगेश टाईक रोटेट काढायची संधी आहे ती प्रदीप याला निश्चितच सलामीवीर प्रदीप याला आपण पाहतोय आतापर्यंत साजेशी कामगिरी निश्चित ज्याच्या बॅटमधून झालेली नाहीये आवश्यक त्या संघाला मोठ्या फटक्यांची आज निश्चितच मरुवे दिवे संघ ज्याप्रमाणे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला कुठेतरी यश येत नाहीये वेलकम संदीपजी वखारे वेलकम मनोजजी ठाकरे चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये चेंडू शॉट फाईन लेगला जातोय पंच मात्र वाईटचा इशारा करतात 1+1 अशा एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावांनी आता विजयाचं जे लक्ष्य आहे येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता एखादा मोठा फटका जर लागतोय तर सामन्यामध्ये थोडासा कमबॅक होताना पाहू आपण बरोबर दिव्य संघाला अजूनही वेळ गेली नाहीये 5 चेंडू आणि 17 धावा दोन्ही फलंदाजाकडे ती ॲबिलिटी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची विशेष करून प्रवीण गोंधळी चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय चेंडू नॉनस्टॉपला जातोय फक्त आणि फक्त एक धाव येणाऱ्या 4 चेंडूमधून अजूनही 16 धावांची गरज 4 चेंडूंचा खेळ शेष आहे मिशन इम्पॉसिबल झालेले आहे या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बिगिट घेण्याचा प्रयत्न फटका फसतोय आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण आपण राजेश याचं पाहतोय हॅलो अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष विजयापासून अजूनही तब्बल 16 धावा दूर आहे नेक्स्ट फलंदाज सतीश अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला होता आणि बीट झाला होता फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता आता जवळजवळ दिवा संघ पराभवाच्या खाईमध्ये पराभव अटल झालेला दिव्या संघाचा पराभव अतिशय अटल झाले पराभव म्हणजे काळ्या दगडावरची रेग दिवा संघ या स्पर्धेत जवळजवळ बाद होण्याच्या मार्गावर बी गिडियाचा मार्ग अतिशय चांगला चेंडू आणि निश्चितच स्टंपिंग केलं जातं नेक्स्ट फलंदाज शेवटचा चेंडू शेष आहे आणि या शेवटच्या चेंडू अजून विजयासाठी तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे अशोक येतोय अशोक याच्याकडे चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहीर आहे एक प्रश्न आहे की अशोक अजूनही डगआउटमध्ये काय करत होता या फलंदाजाला या अगोदर पाठवायला पाहिजे होतं शेवटचा चेंडू शेष आहे आणि विजयापासून बऱ्याच धावा दूर आहे पराभव काळ्या दगडावरची रेग आहे दिवा संघ या स्पर्धेत जवळजवळ बाद आहे जरी आपण असे फटके मारले असते तरी सुद्धा आपला संघ विजयी झाला असता अशोकदा त्यासाठी मी सांगितलं तुम्ही अगोदर यायला हवं होतं आणि दिव्या संघाला विनंतीशील संघाचा संगणक आपण लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे प्रवीणजी गोंधळी आपण आयोजन कमिटीशी लगेच संपर्क साधायचा आहे
तर सामन्यातील सामना वीराचं पुरस्कार तर निश्चितच या सामन्यावीरचा पुरस्कार एक लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहिला होता. लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, पॉवर प्लेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि फक्त 4 धावा देऊन एक महत्त्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला होता तोच ठरतो या सामन्याचा मानकरी प्रदीप सिनियर. प्रदीप आपण याचं आहे मरुआई दिवे संगनायक आपण थोडंसं आयोजन कमिटीचे लगेच संपर्क साधा प्लीज.